नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर फुलकोबी राईस किंवा आपला कॉलीफ्लॉवर राईस ही एकदम हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. तर इकडे मी एक मोठा कॉलीफ्लॉवर घेतला आहे, नंतर लसूण, कांदा, हे साजूक तूप आहे, काळं मिरी आणि मीठ. पहिलं आपण कॉलीफ्लॉवर कापून मिठाच्या पाण्यात घालूया, म्हणजे त्यातले काय जंत वगैरे असेल तर ते क्लीन करता येईल आपल्याला. आणि कॉलीफ्लॉवर घेताना असा बघायचा तो असा भरलेला असायला पाहिजे आणि त्याची पानं पण चांगली हिरवीगार पाहिजेत, म्हणजे आपल्याला कळतं की हा चांगला ताजा आणि किडी नसलेला कॉलीफ्लॉवर आहे म्हणून. तर घेतानाच पहिला आपण नीट बघून घ्यायचं. आता एवढं सुरीने कापलं, बाकीचे ते हे फुलं आहेत ना, ते असेच मी पाण्यात घालते हाताने तोडून, कारण आपल्याला कॉलीफ्लॉवर राईस करायचा आहे. म्हणजे काय, तर तो कॉलीफ्लॉवर आहे ना, तो राईसच्या जागी आपण कॉलीफ्लॉवर वापरणार आहे, तर तो राईससारखा दिसला पण पाहिजे, हो की नाही. म्हणून मी आता इकडे हे घेईन, खिचडी घेईन किंवा चॉपर घेईन. तर आज मी चॉपर वापरते, कारण आपल्याला तो बारीक तांदळासारखा दिसला पाहिजे कॉलीफ्लॉवर. आता माझ्याकडे चॉपर आहे म्हणून मी चॉपरनी कॉलीफ्लॉवर बारीक करून घेते. आणि म्हणजे हा कॉलीफ्लॉवर राईस तर इतका हेल्दी आहे. कॉलीफ्लॉवरचे तुम्ही हे बेनिफिट्स तर भरपूरच आहेत. आणि तुम्ही हा डायटिंगसाठी तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर कार्ब्स नको असतील, तुम्हाला राईस नाही खायचा, तर तुम्ही हे कॉलीफ्लॉवर त्याच्या एक्सचेंजमध्ये खाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये जरा पण कार्ब्स नाही आहेत. आता इकडे मी साजूक तूप घेतलं 1 टेबलस्पून. मग त्याच्यामध्ये लसणाची फोडणी देणार मी. लसूण मी बारीक कापून घेतले, बारीक. आणि एक कांदा ना, तो पण मी चॉपरमधूनच घेतला. आता चॉपर चालू होतं तर चॉपरमधून मी कांदा पण बारीक करून घेतले. मग काही जण ते नुसता खायसाठी पण म्हणजे तुम्ही नुसता खाणार असाल तर त्याच्यामध्ये काय काय भाज्या घालतात, अजून गाजर बिजर, वटाणा वगैरे. आणि तर काही जण, म्हणजे आता मी तर प्लेन असा ठेवला आहे तो राईस. तर मी नुसतं तर लसणाची फोडणी दिली आहे, दॅट्स ऑल. आणि सिझनिंगला मी मीठ आणि काळं मिरी, एवढं टेस्टी होते ना, म्हणजे तुम्ही केल्यावर तुम्हाला कळेलच. तर इथे मी कांदा आपल्याला काय लाल करायचा नाही आहे, परतवायचा नाही, फक्त तो ट्रान्सपरंट होईपर्यंत, तो ट्रान्सल्युनंट होईपर्यंत तो आपण परतवायचा कांदा. आता तो हे केलेलं आहे कोबी बारीक, बघा कसा तांदूळ वाटत ना, आपण धुतलेले तांदूळ घालतो असं वाटत ना. आता इकडे नीट बघा, म्हणजे मी ते मीठ सिझनिंग करते पहिला. हे मीठ घातले मी चवीनुसार आणि काळं मिरी. बाकी काही मसाले घालायची गरज नाही, कारण खूप टेस्टी लागतं हा. आता याच्यात फरक काय, तर आपण तांदूळ असता तर आपण याच्यामध्ये आता 1 कप तांदूळ, त्याला 2 कप पाणी वगैरे. तर हे कॉलीफ्लॉवर आहे, ते पाणी घालायचं नाही. पण केवढं घालायचं, एकदम आपण शिंपडतो ना हाताने, तेवढंच. आता मी त्यामध्ये पाणी घालीन बघा, एवढं शिंपड नाही, एवढं म्हणजे ते मला अर्धा कप पण नसेल पाणी. हां, थांब, आता काळं मिरी झालं. आता माझं सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता मी सांगितलं असं थोडंसंच पाणी घालणार मी. हे बघा, आहे ना, असं शिंपडायचं फक्त पाणी, म्हणजे 1/4 कप असेल ते. आणि मग सिम ह्याच्यावर एक 10 मिनटं ठेवायचं, सिम येऊपर्यंत. तर कॉलीफ्लॉवर छान शिजतो आणि असा सुट्टा होतो, आपण एकदम पुलाव वगैरे करतो तसा. आणि इट इज फॉर वेट लॉससाठी खूप छान आहे, कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं आहे, तुमचं फायबर मिळते तुम्हाला. आणि कार्ब्स एकदम झिरो, कारण राईसमध्ये कुठेतरी कार्बोहायड्रेट्स आहेत. सो वॉट यू वॉन्ट, आणखीन टेस्टी होते. आता इथे मी प्लेटिंग करते. एकदम छान. हा, यम्मी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका.
आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.